नळ भरून चाललाय बघतोय का तिथं रानात पाणी नाही, शेत पिकं जळायला लागली. महावितरणचे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांची जी ऑफिस मध्ये लाईट चालू ती लाईट कट करून त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी बिगर पंख्याचं बिगर एसीचं त्या ठिकाणी आम्ही बसवणार, कारण त्याशिवाय आमच्या व्यथा त्या ठिकाणी त्यांना कळणार नाहीत. शेतकरी माझा काबड कष्ट करतोय, रात्री त्याला लाईट चालू करावं लागते. रात्री विसू काट्याचा त्या माणसाला जर धोका झाला तर त्याचं नुकसान भरून येणार नाही. कोर्टी काय नकाशाच्या बाहेरचं गाव नाही, महाराष्ट्रातलंच गाव आहे. भवाळीला मिळती, गादगावला मिळती, टाकलीला मिळती, आणि आमच्यात नव्हती. एवढ्या पैशासाठी लोक फक्त उद्रेक झाले. महिना झालं स्वतः आमदार साहेब बोलले 1.5 महिना झालं फिडरचं काम चालू आहे. एवढी संत गती कामात असते का साहेब? दर्शको नमस्कार, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थोड्याच वेळापूर्वी पंढरपूर तालुक्यातल्या कोर्टी या गावातील शेतकऱ्यांनी अक्षरशः रस्ता रोको केला होता. त्या रस्ता रोको करण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे फक्त एकच, लाईट. शेतकऱ्याला मुबलक पाणी असताना मात्र शेतकऱ्याला लाईट न मिळाल्यामुळे शेतकऱ्याची अक्षरशः उन्हाळ्याच्या शेवटच्या काळामध्ये शेतकऱ्याची पिकं अक्षरशः जळून चालली आहेत. नेमकं सरकारची धोरणं काय ती, खरं तर हा शेतकऱ्याकडून त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातोय. खरं तर प्रामुख्यानं अगदी हाताच्या फोडाप्रमाणे वाढवली ही पिकं मात्र अगदी लाईट नसल्यामुळं आणि प्रशासनाच्या चुकीमुळे खरं तर ही पिकं अक्षरशः जळायला लागली. त्यामुळे संबंध कोर्टी ग्रामस्थ कोर्टीचे शेतकरी या ठिकाणी रस्ता रोको केलाय. त्या पाठीमागचं कारण काय आणि प्रशासन त्यांना काय सांगितलं थोडक्यात जाणून घेऊया. काय भावना काय होती किंवा काय आंदोलन केलं? आमच्या आंदोलन करण्याचा विषय काय, आमच्या शेजारच्या 4ही गावाला लाईट कंटिन्यू मिळत होती, कोर्टीलाच फक्त मिळत नव्हती. ह्यासाठी आमच्या लोकांचा उद्रेक होता. कारण कोर्टी काय नकाशाच्या बाहेरचं गाव नाही, महाराष्ट्रातलंच गाव आहे. भवाळीला मिळती, गादगावला मिळती, टाकलीला मिळती, आणि आमच्यात नव्हती. एवढ्या पैशासाठी लोक फक्त उद्रेक झाले. काय मिळत नाही लाईट? काय त्याने तर शासकीय अडचणी सांगितले, ते आम्हाला लेखी दिले. त्यांनी 8 दिवसात सुरळीत करतो म्हणले, नाही तर पुढचा मोर्चा आमचा ऑफिसवर असेल. काय गावाची अवस्था आहे सध्याला? अवस्था काय, नळ भरून चाललाय बघतोय का तिथं रानात पाणी नाही, शेत पिकं जळायला लागली. अक्षरशः तिथं मग पाणी इथं उशाला आहे, पण कोरड कशाला आहे? गर्भवती महिला देखील अशी त्याला अहो, ऑक्सिजनवर अक्षरशः 4 पेशंट आहेत आमच्या. त्यातलं एक पेशंट गेल्या आठवड्यात दगावलं लाईटचं मुळे. त्यासाठी आम्हाला लाईटची आम्ही मागणी होती, दुसरं काय त्यात. तुम्ही खरं तर तुम्हाला मी आमदार साहेबांसोबत बघतोय, तुम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करताय का? त्यांच्यापर्यंत निवेदन तुम्ही दिलं नाही? दिलंय. आमदार साहेबांनी वारंवार ह्यांना विनंती केली, पण लाईट सुरळीत होत नव्हती, म्हणून आज लोकांनी हा निर्णय घेतलाय. बरं सर, काय ह्यातनं काय तोडगा निघेल असं वाटतंय का? अपेक्षा आहे? नाही, आता सध्या तरी आम्हाला तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे, कारण की मागच्या 2-3 महिन्यापासून जी लाईटची अवस्था बिकट होती, ती या ठिकाणी जी मागच्या 2 दिवसाखाली प्रशासनाला निवेदन देऊन जो लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाचा मार्ग अवलंबल्यानंतर प्रशासनानं तातडीने जाग येऊन काल या ठिकाणी गावातील जो 70 ते 80% भाग आहे त्या ठिकाणी त्यांनी सिंगल फेस लाईट चालू केले. लाईट धीम आहे, परंतु आता त्यांनी प्रशासनाला आता सांगितलं येणाऱ्या काळामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी ती लाईट व्यवस्थितपणे पूर्ववत करतो. आणि जे शेती पंपाची जी लाईट आहे, ती शेती पंपाची लाईट काय ऑटोमॅटिकली स्ट्रिप होते, डीपी ऑटोमॅटिकली. तर जो गावाला जी आवश्यक जेवढी वीज पुरवठा आहे तो वीज पुरवठा प्रशासनानं वेळेत गावाचा लोड न काढल्यामुळं आज या ठिकाणी उजनी कॅनलचं पाणी आहे, तर सगळा शेतकरी बांधव उन्हाळ्यानं पिका जळून चाललेत. पाणी उशाश आहे आणि त्या ठिकाणी कोरड कशाची म्हणल्यासारखं अशी शेतकऱ्यांची परिस्थिती झाली. शेतीमध्ये पाणी नेऊ शकल्यामुळे पिकं उद्ध्वस्त झाली, शेतकरी या गावातला उद्ध्वस्त झाला. तर त्यासाठी आज आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आणि साहेबांनी या ठिकाणी डेप्युटी इंजिनियर अंकोलीकर साहेब त्यांचे सर्व सहकारी आलेले आहे. त्यांनी 8 ते 10 दिवसामध्ये या गावातील विद्युत पुरवठा या ठिकाणी सुरुवात करण्याचं आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यांनाही या ठिकाणी आम्ही स्पष्ट सांगितले, 8 ते 10 दिवसामध्ये जर या ठिकाणी हा वीज पुरवठा सुरळीत नाही झाला तर जेवढे महावितरणचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांची जी ऑफिस मध्ये लाईट चालू ती लाईट कट करून त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी बिगर पंख्याचं बिगर एसीचं त्या ठिकाणी आम्ही बसवणार, कारण त्याशिवाय आमच्या व्यथा त्या ठिकाणी त्यांना कळणार नाहीत. आणि बेधडक मोर्चा करून उपोषणात अस्त्र आम्ही उपसणार. राजकीय नेते काय करते या संदर्भात? या संदर्भात आम्ही वारंवार या ठिकाणी आमदार समाधान आवताडे साहेब यांना लेखी निवेदन दिलं आणि त्याचबरोबर त्यांनी मीटिंग घेतली, परंतु प्रशासनानं त्या ठिकाणी आम्ही वेळ काढूपणा केला की बाबा आम्ही 8 दिवसात करतो, 10 दिवसात करतो. गेले 2-3 महिने सातत्यानं पाठपुरावा करून देखील त्यांनी काही गोष्टीमध्ये त्यांनी कामाची रूपरेषा त्या ठिकाणी दाखवली, आम्ही जाऊन बघितली प्रत्यक्षात, परंतु कामाचा हलगर्जीपणा, दिरंगाई या गोष्टीमुळे त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या सूचनेचं पालन न करता त्यांनी या गावावरती अशा पद्धतीचा वेटीस धरला आणि शेतकऱ्यांचं ग्रामस्थांचं या ठिकाणी त्यांनी नुकसान केलेलं आहे. पुढची दिशा काय असणार आंदोलनाची? यापुढे 10 ते 10 दिवसामध्ये जर या ठिकाणी या कोर्टी गावातील सिंगल फेस आणि जे शेती पंपासाठी जी आवश्यक दिवसा लाईट म्हणजे हे संध्याकाळी लाईट देतात, म्हणजे शेतकऱ्यांनी दिवसभर
दिवसभर कष्ट करायचं आणि संध्याकाळी रात्रभर दारं धरायची, ही जी सध्या कुर्टी गावातल्या शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतंय. तर आता साहेबांनी लेखी आश्वासन दिले, आम्ही 8 ते 10 दिवसामध्ये दिवसा लाईट 3 फेज आम्ही देतो व्यवस्थितपणे, कुठलाही लोड ट्रिप न होता. जर ह्या गोष्टी 10 दिवसामध्ये त्यांनी जर हे वीज पुरवठा सुरळीत नाही केला तर 11व्या 12व्या दिवशी समस्त ग्रामस्थ कुर्टी गावातील सर्व नागरिक, माता भगिनी, ज्येष्ठ वृद्ध माणसं या ठिकाणी बेधडक मोर्चा या महावितरणच्या कार्यालयावरती ऑफिसवरती काढणार आणि त्याच ठिकाणी बेमुदत उपोषण सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी करणार. साहेब, खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर शेतकऱ्याचे हाल दिवसेंदिवस चालू आहेत. शेतकरी अडचणीत येत चाललाय. कांद्याचे दर तुम्ही बघताय, अगदी हातात तोंडाशी आलेली पिकं आज या लाईटीमुळे चालली. ते काय प्रतिक्रिया? लाईटीचं कसं आहे, आता कुठलंही संकट आलं तर पहिल्यांदा शेतकऱ्यावरच येते. त्याच्यामुळं कशाही पद्धतीने शेतकरीच भरडला जातो. त्याच्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरलो. मार्ग निघणार 100%. हो, काल आम्ही निवेदन दिलं तर त्याच्यानुसार 10ला लाईट येत होती, ती 6 वाजता चालू केली त्यांनी आणि आजपासून ते दिवसभर सिंगल फेज लाईट देणार आहेत. ओके, कोण बोलणार? सरकारचा काय प्रतिक्रिया आहे? सध्याला बघायला गेलं तर शेतकऱ्याचे हाल सगळीकडे चालू आहेत. सध्याला सरकार पेट्रोलवरचे आपण रांगा बघतोय, परत आता हे कांद्याचा दर तसं बघताय आणि तुमच्या गावातील लाईटीची परिस्थिती काय, एकूण प्रतिक्रिया संदर्भात? कोर्टी गावामध्ये अतिशय संवेदनशील हे गाव आहे. या गावानं कधी प्रशासनाच्या विरोधामध्ये किंवा एखादी प्रशासनाची व्यवस्था आहे ती व्यवस्था धोक्यात येईल असं कधीही गाव वागलेलं नाही. आज पहिल्यांदाच आपण बघतो आहोत की कोर्टी गावामधले जे नागरिक आहेत ते अतिशय लाईटमुळे त्रस्त झालेले आहेत. शेतकऱ्यांना रात्रीची लाईट मिळते, तेही वारंवार ट्रिप होत आहे. सलग 10 मिनिटं म्हणजे स्टार्टरचं बटन दाबून आपण घरामध्ये येऊपर्यंत लाईट जाते आहे. आणि ही परिस्थिती असताना दुसरी बाजू अशी आहे की घरामधली सुद्धा लाईट, प्रत्येकाची घरामध्ये कनेक्शन आहेत आणि घरामध्ये आम्हाला सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजे 12-12, 13-13 तास घरामध्ये लाईट नाही. लहान मुलं घरामध्ये आहेत, वृद्ध व्यक्ती आहेत, गरोदर बायका आहेत. तर सगळ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळं या सर्वाला काहीतरी न्याय मिळावा, लाईट मिळावी म्हणून आज कोर्टी गावातील सर्व नागरिक एकत्र आले. सर्वांनी मिळून हा रस्ता रोको केला आणि त्यामधून एक मार्ग असा निघाला की साहेब म्हणाले आहेत महावितरणचे अधिकारी की 10 दिवसामध्ये यावरती तोडगा काढून लाईट सुरळीत करतो. तर आम्हा कोर्टी ग्रामस्थांना विश्वास आहे की ते लाईट सुरळीत करतील आणि जर लाईट सुरळीत नाही झाली तर सर्व ग्रामस्थांची अशी मागणी आहे किंवा त्यांची इच्छा आहे की आम्ही यापुढचा जो आमचा निर्णय असेल तो आम्ही सदर महावितरणच्या कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी बेधडक मोर्चा काढू आणि तिथं बेमुदत उपोषण करणार आहोत. खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण देखील झाली असताना देखील आज सरकार शेतकऱ्याला साधे लाईट पुरवत नसेल तर ह्याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणती नाही. खरं तर सरकार नसेल, प्रशासन असेल, या पंढरपूर तालुक्यातल्या कोर्टी गावातल्या लवकरात लवकर लाईट सुरळीत करावी, अन्यथा कोर्टी गावचा उद्रेक येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर तालुक्याला बघायला मिळेल.